हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर चला आज आम्ही चाललेलो आहोत मैथिलीच्या स्कूल मध्ये. तर जाता जाता तुमच्याशी गप्पा मारूया म्हणून थोडंसं बोलते तुमच्याशी. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मध्ये ना खवल्या डोंगर परिसरात ना एक खूप दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. म्हणजे कसं एका क्षणात एका कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला. आणि कसं ना म्हणजे खूप हे महत्वाचं आहे की आपण आपल्या मुलांसाठी खरंच किती वेळ देतो आणि काय करतो. आज आई वडील मुलांच्या भविष्याचा विचार करत रात्रंदिवस मेहनत करतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी मोठे व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी आई वडील काय करतात ना, आपलं सुख बाजूला ठेवतात आणि मुलांसाठी सगळं सगळं काही त्यांना देतात. महागडे कपडे, महागडे मोबाईल किंवा एकदम महागातलं शिक्षण किंवा जे काही पाहिजे ते. पण त्यांच्यासोबत बसून दोन शब्द बोलण्यासाठी वेळ नसतो. सगळा वेळ त्यांच्या शिक्षणासाठी आयुष्यासाठी खर्च करायचा आणि त्यांना फक्त 2 मिनिट वेळ नसतो बोलण्यासाठी. कसं मुलांच्या हातात पैसे देण्यापेक्षा त्यांच्या मनात येणारे योग्य विचार देणं हे जास्त महत्वाचं आहे असं तर मला वाटतं. पहा, कारण पैसा जर हरवला किंवा पैसा गेला तर आपण ते पुन्हा कमवू शकतो. वस्तू तुटली हरवली की पुन्हा आपण घेऊ शकतो. पण मुलांचं बालपण आणि आई वडिलांचं प्रेम माया, आयुष्यातून गेलेली ती वेळ पुन्हा आपण परत मिळवू शकत नाही. म्हणून कसं ना, प्रत्येक पालकाने एक लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या मुलांना फक्त अभ्यासू किडा न बनवता त्यांना सामाजिक, आर्थिक हे सगळ्या बाकीच्या गोष्टी हे जीवन सुद्धा शिकवायला पाहिजे. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगायला पाहिजेत की कुठे धोका आहे, कोणत्या ठिकाणी काय काळजी घ्यायची, किंवा संकट आलं तर हार मानायची नाही, अपयश आलं तर ते कसं पचवायचं, स्वतःची आणि आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा मुलांना शिकवणं तितकंच महत्वाचं आहे. मुलांना आपल्या शब्दापेक्षा त्यांनाच समजून यायला पाहिजे की आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत आणि कसं आपल्या छोट्या छोट्या आनंदासाठी ते किती मोठ्या मोठ्या चिंता मनात ठेवतायत आणि त्यांच्या इच्छा मारून आपल्यासाठी पैसे कमवतायत ह्याची जाणीव मुलांना व्हायला पाहिजे. नाहीतर काही आई वडील काय करतात ना, मी तुझ्यासाठी हे एवढं केलं, त्याची तुला जाणीव नाही, त्याची तुला किंमत नाही, असं 10 वेळेस त्यांना सांगत बसतात आणि मुलांना खरंच त्याची मग जाणीव आणि किंमत राहत नाही. म्हणून कसं ना, मेहनत करा, पैसा कमवा, नाव कमवा, पण त्यासोबतच आपल्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य आणि चांगले संस्कार देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. थोडा वेळ आपल्या मुलांसोबत बसायचं, त्यांना विचारायचं की काय अडचण आहे का आयुष्यात, काय आहे का. असं कसं मुलांचं भविष्य फक्त मोठ्या शाळेत, मोठ्या कॉलेजमध्ये, मोठ्या नोकरीत तयार होत नाही. मुलांचं खरं भविष्य हे घरात तयार होतं, आई वडिलांच्या संस्कारातून, संवादातून, प्रेमातून. ही जी घटना घडलेली ना, या दुर्दैवी घटनेतून आपण एकच धडा घ्यायला हवा की जीवन खूप अनिश्चित आहे. त्यामुळे आपल्या माणसांसाठी वेळ काढा, आपल्या मुलांना जपा, त्यांच्याशी बोला, त्यांना सुरक्षिततेचे संस्कार द्या. आणि मुलांसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की आई वडिलांना गृहीत धरायचं नाही. कारण आज आई वडील आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याशी प्रेमाने बोलायला पाहिजे. कारण उद्या पश्चाताप करत बसण्यापेक्षा आज 2 प्रेमाने शब्द जर बोललो तर ते खूप चांगलं आहे. शेवटी कसं ना, एकच महत्वाचं, मुलांचं भविष्य घडवताना आई वडिलांना विसरू नका आणि आई वडिलांनी मुलांचं भविष्य घडवताना त्यांच्या मनालाही समजून घ्यायला पाहिजे. घरात पैसा कमी असला तरी चालतो, पण आई वडिलांची माया आणि मुलांचं प्रेम हे कमी पडता कामा नये. काय वाटतं तुम्हाला? मला तर फार वाईट वाटलं. पहा, कारण की ना, आम्ही ज्या दिवशी घटना घडली ना त्या दिवशी आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्येच होतो आणि ते ऐकून ते व्हिडिओ, इतके व्हिडिओ येत आहेत ना, ते युट्यूब आणि इंस्टाग्राम ओपन केलं की तेच व्हिडिओ. ती आई किती अशी गयावया करते ना, लोकांची ना जगाची कशाची चिंता नाही, किती अशी हात जोडून विनवणी करते त्या मुलाला की नको बाळा, नको बाळा म्हणून. शेवटी कसं ना, आई वडिलांचं निस्वार्थ प्रेम आहे म्हणून मुलांनी इतकं त्याचा अतिरेक करू नये. पण म्हणजे झालं ते खूप चुकीचं झालं. कारण की कसं, हे असं नको व्हायला पाहिजे. आपण ज्या भविष्याच्या मागे धावत आहोत त्या भविष्याची पहिली पायरी ही आपल्या आई वडिलांनी आपल्या हातात दिलेली असते आणि हीच मुलं विसरून जातात.
आई वडील कायम असतील याची कोणालाही खात्री नाही. म्हणून कसं मुलांनी फक्त करिअरच्या पैशाच्या मागे धावायचं नसतं. आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान सुद्धा त्यांना पाहायचं असतं. आणि कसं ना, आई वडिलांना नेहमी मोठ्या भेटवस्तू नको असतात, काही गिफ्ट नको असतात. फक्त म्हणजे कसं, मुलांनी आई वडिलांना जर सांगितलं ना की तुम्ही काळजी करू नका, मी सगळं हे करेल, असं जरी सांगितलं तरी ते सफिशियंट असतं. आणि आई वडिलांच्याही खूप अपेक्षा काही वाढलेल्या असतात की मुलांनी फक्त मोठं व्हा असं सांगायचं नाही. त्यांना हे सांगायचं की तुम्ही मोठे होताना एक चांगली व्यक्ती, चांगलं माणूस बना. कारण आजच्या मुलांकडे माहिती खूप आहे पण जीवनाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांना ओरडण्यापेक्षा समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. कारण ज्या मुलाला घरात ऐकून घेतलं जातं तो अनेकदा बाहेर चुकीच्या आधाराचा शोध घेत नाही. म्हणून कसं ना, मुलांसोबत थोडासा वेळ द्या, त्यांना थोडासा त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा. तुम्ही त्यांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा जी भीती आहे किंवा ज्या काही चिंता आहेत त्या तुम्ही समजून घ्या. आणि एक मित्र मैत्रीण बनून तुम्ही त्यांच्यासोबत राहा, ना की आई वडील. आणि मुलांनाही तेच सांगणं आहे की बाहेर एखादी त्रयस्थ व्यक्ती मित्र मैत्रीण म्हणून शोधण्यापेक्षा घरातील आई वडिलांनाच मित्र बनवायला पाहिजे. आपलं आयुष्य कितीही आपण आपल्या आयुष्यात कमवलं ना तरी शेवटी कसं, एकदा का एखादी व्यक्ती हरवली तर ती उणीव, ती जागा परत आपल्याला भरून निघता येत नाही. म्हणून कसं ना, म्हणजे भविष्यासाठी पैसा साठवा पण वर्तमानासाठी माणसं जपा. करिअर बनवा पण नाती मोडू नका. मोठं घर उभं करा पण त्या घरात आई वडिलांसाठी जागा नक्की ठेवा. आपल्या आयुष्यात कितीही मोठी स्वप्न असली तरी शेवटी आपल्याला सुख देणारी गोष्ट म्हणजे आपल्या माणसांची साथ. या घटनेतून कोणाला दोष देण्यापेक्षा आपण एक धडा घ्यायला पाहिजे की जीवन हे खूप मौल्यवान आहे, मुलं मौल्यवान आहेत आणि आई वडिलांची सावली त्याहूनही मौल्यवान आहे. आज आपल्या माणसांसोबत आहोत, आज त्यांच्याशी बोलू शकतो, आज त्यांना मिठी मारू शकतो, तर मग उद्या बोलू असं म्हणत आजचा दिवस वाया घालवू नका. कारण काही क्षण असे असतात की ते परत येत नाहीत. काही माणसं गेल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर त्यांची उणीव जाणीव राहते. मग परत नंतर रडत बसण्यापेक्षा आताच तुम्ही त्यांना चांगले जपा, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घ्या. तर चला, मैथिलीच्या शाळेमध्ये गेलो, तिच्याशी भेटणं काही झालं नाही कारण की शाळेमध्ये ते अलाउड नसतं. तिचं रिपोर्ट कार्ड वगैरे घेतला, बाकीची जी काही कामं होती ती आटोपली. आणि येता येता चला म्हटलं, खूप दिवस झाले बाहेरचं काही खाल्लेलं नाही आणि वातावरण पण ढगाळ आहे म्हणून मंचुरियन घेतले. आणि सकाळीच मी ना हे फालुदा बनवलेला होता, उन्हाळ्यात आणलेला एक पॅक राहिलेला, तर तो मग मैथिली खूप दिवसापासून म्हणत होती आई बनव, म्हणून मग ते सुद्धा छानपैकी सगळ्यांनी आस्वाद घेतला. मला खालीच सोडलं आणि हे लगेच गेले मैथिलीला आणण्यासाठी, कारण की बस पुढे पुढे आणि आम्ही मागे मागे होतो. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, माझे व्हिडिओ पाहत रहा. बाय.